श्रोते हो, काटा काढा आणि खेळा टोका या अरुण हरकारे लिखित क्राईम कथेचा पुढील भाग मी आपल्याला आता सांगत आहे. इन्स्पेक्टर शिंदेने चौकशीचं काम आटपलं होतं. पंचनामा झाला होता, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली, डॉग स्क्वॉड भागवला, फिंगरप्रिंट एक्सपर्ट वगैरे बोलून कारवर कोणाचे ठसे सापडतात ते बघितलं, फोटोग्राफरला बोलून जागेचे आणि प्रेताचे फोटो काढले. तेवढ्यात मलाणी बाहेर आला. संतापाने आणि दुःखानं त्याचे डोळे लाल झाले होते. शिंदेना बघतच त्यांनी विचारलं, काय झालं, आरोपी सापडले का? साहेब, आमची माणसं गेली आहेत, ती आणतील आरोपींना पकडून. तुमची माणसं? तुम्हाला जायला काय झालं होतं? अहो, हे काम पण करणं भाग आहे. ते कशाला? पुरावे गोळा करायचे असतात. आरोपींना पकडलं की आरोप सिद्ध करायला पुरावे लागतात. ते मला माहिती आहे. तुम्हाला काही पुरावे मिळणार नाहीत. ते गुंड माझ्या काकाचा खून करून आरामात फिरतायत. तुम्ही पुरावा शोधण्याचं नाटक करा. असं नाही साहेब. मग? साहेब, आम्ही पुरावे गोळा करून अपराध्याला शिक्षा देऊ. काय पुरावे सापडलेत का? अजून नाही. मग कधी सापडणार आहेत? साहेब, आमची माणसं त्यांना पकडायला गेलेली आहेत. त्यांना मी अत्यंत हुशार ऑफिसर पाठवलेले आहेत. हा, तुमचे माहिती आहे हुशार ऑफिसर ते. तो एक साहेबराव पाटील आणि दुसरा कोण? दुसरा जोशी. दुसरं काय येतंय त्यांना? पैसे खाण्याशिवाय दुसरं काही कामं नाही केली. साहेब, तपासाचं काम इन्स्पेक्टर आणि त्याच्या हाताखालचेच लोक करतात. ठीक आहे, लवकर काय होतं ते सांगा. मी उद्या CM ला भेटायला जातोय. त्यांना या भागात जास्त फोर्स पाठवायला सांगतो. हे मॅटर खरं तर क्राईम ब्रांच किंवा CID कडे पाठवायला हवं. शिंदे काहीच बोलले नाही. असल्या माणसापुढे काय बोलणार? पण या गुंडांनी रविराजला मारून मोठाच हादरा दिला होता. मलाणीच्या घरासमोर गर्दी वाढत होती. नातेवाईक, मित्रमंडळी, पार्टीची माणसं, आमदार, खासदार सगळे एकामागोमाग येत होते. मर्डरचा तपास, त्यात हा VIPचा बंदोबस्त करण्याची डोकेदुखी सुरू झाली होती. तेवढ्यात DCP साहेब समोर आले. म्हणाले, काय शिंदे, काय चाललंय? साहेब, इथला तपास झालाय. पोलीस स्टेशनला परत जात होतो. मग थांबलात का? साहेब, आत्ताच वायरलेसवर मेसेज आला होता, HM येतात म्हणून. कशाला? त्या मलाणीचं सांत्वन करायला असेल. हे आता 8 दिवस असंच चालेल. कोणी ना कोणीतरी येईल आणि आपल्याला 24 तास ड्युटी करावी लागेल. शिंदे गप्प बसले. कारण त्यांना इथली ड्युटी आटपून आता परत पोलीस स्टेशनला जायचं होतं. हा, ठीक आहे, तुम्ही पोलीस स्टेशनला जा. इथे तुमचे दुसरे ऑफिसर आणि SAP ना थांबायला सांगतो. कारण इथला येणारा प्रत्येक जण विचारणार, आरोपी सापडले की नाही. इथं सामनं महत्वाचं आहे. येस सर, शिंदे म्हणाले. थोड्यात त्यांना जीप येताना दिसली. काय रे, काय झालं? त्यांनी ड्रायव्हरला विचारलं. सर, ड्रायव्हर म्हणला, साहेबराव साहेबांनी खिलनारीला अटक केली आहे. तानाजीला पकडायला स्टाफ गेलाय. ठीक आहे, शिंदे म्हणाले. त्यांच्या डोक्यावरचं एक मोठं ओझं उतरलं. ते लगेच DCP साहेबांजवळ आले. साहेब, खिलनारीला अटक केली आहे, आपल्या कस्टडीत आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता नीट त्याच्यावरती लक्ष ठेवा. मला वाटलं होतं तो पळून जातो की काय. साहेब, तो जर सापडला नसताना तर या लोकांना स्पष्टीकरण देणं कठीण झालं असतं. चला चला, आपण एक तरी सांगू शकतो एका संशयिताला पकडला म्हणून. मग मी निघू का सर? हा, निघा, पण रिलॅक्स होऊ नका. आणखी काही लोक पकडायचे आहेत. त्या खिलनानीकडून काही माहिती मिळते का बघा. बघतो सर. खिलनानी रिमांडमध्ये आहेत. काय समजलं की लगेच मला कळवा. रात्रीचे किती वाजू द्या, फोन करू की नको असा विचार मनात आणू नका. येस सर, निघतो आता. असं म्हणून शिंदेनी सॅल्यूट केला आणि जीपमध्ये येऊन बसले आणि काही मिनिटातच त्यांची जीप पोलीस स्टेशनला येऊन थांबली. कुठे येतो? शिंदेने विचारलं. कोण साहेब? हवालदार म्हणाले. अरे दुसरा कोण? खिलनानी. तो कस्टडीत ठेवलाय साहेब. आणि साहेबराव? साहेब, ते रिपोर्ट तयार करतात. त्यांना बोलव. हवालदार मान हलवून साहेबरावांना बोलवायला गेला. थोड्याच वेळात साहेबराव आले. काय? शिंदेने विचारलं. सापडला ना? हो साहेब. मला वाटलं पळून जातो की काय. हो, पळून जाणार नाही साहेब. का? त्याचा एवढा मोठा बिझनेस आहे, रोजची 1-2 लाखाची कमाई आहे, तो कशाला पळून जाईल? त्याला चांगली थर्ड डिग्री लावा, पटापट बोलेल. आणखी काही त्याचे साथीदार पकडायचे. साहेब, आपल्याशी थोडं कॉन्फिडेन्शियल बोलायचं. बरं बोला. साहेब, हे पोलीस स्टेशन एकदम बेकार आहे. सगळे 2 नंबरचे धंदे या लीडर लोकांचे. मग हे मला सगळं माहिती आहे साहेबराव. तू आता मला काय कॉन्फिडेन्शियल सांगतोय? साहेब, आता संधी मिळाली आहे तर आपण हा चान्स सोडायचा नाही. म्हणजे? साहेब, खिलनानी काय किंवा मलाणी काय, दोघंही गुंडच. दोघांनाही राजकीय संरक्षण आहे. एकाला जास्ती आहे, दुसऱ्याला अगदी कमी आहे. एवढाच काय त्या दोघांमधला फरक. मग साहेब, एकाचा ऐकून दुसऱ्याला त्रास देण्यात काय अर्थ? म्हणजे? मलाणी म्हणतो खिलनारीला शिक्षा द्या, त्याला धडा शिकवा. उद्या खिलनानी मार्गातून दूर झाला तर काय होईल? काय?
मालाने आपल्या डोक्यावर बसेल, आपल्याला कुत्र्यासारखा वागवेल. आता त्याला आतमध्ये आपली गरज लागते. कोणाचंच टेन्शन नसेल तर तो पोलिसांना कशाला विचारेल? मग तुला म्हणायचंय तरी काय? मला हे फक्त सांगायचंय साहेब की खिल्लानीनं मला पैसे ऑफर केलेत, मारझोड करू नका म्हणून. बाकी काय करा, केस करा, कोर्टात न्या, माझे वकील काय करायचं ते करतील. अरे पण साहेबराव, तुला माहितीये ना साहेबराव जाम मागे लागलेत. कसंही करून खिल्लाणी त्याच्या मित्रांना धडा शिकव म्हणून. ते मलाणीच्या विरोधात उभे नाही राहणार, काळजी घ्या. हेच तर म्हणत होतो साहेब. मलाणीकडून आपल्याला काय मिळणार आहे? त्या खिल्लानीकडून आपण घेऊ. बघ काय, डोक्याला ताप नको हा बाबा. आणि एक लक्षात ठेव, पैसे घेतले याचा अर्थ असा नाही की आपण काही पण केस मध्ये मांडायचं. केस आपली व्यवस्थित झाली पाहिजे, पुरावे व्यवस्थित झाले पाहिजेत साहेब. केस तर व्यवस्थित चालवायची, त्यात काहीच कमतरता ठेवायची नाही. बरं, बरोबर आहे. आणि या खिल्लानीचे इतर साथीदार, त्याचं काय? ते मी त्याला विचारतो साहेब. विचारा, त्यांना मोकळं सोडून चालणार नाही. साहेबराव खिल्लानीच्या लॉकअप मध्ये आले. खिल्लानी शांतपणे बसला होता. साहेबरावांना बघताच उठून उभा राहिला. बसा खिल्लानी, बसा. साहेबराव, माझं काम तुम्ही करा, मी तुम्हाला नक्की मदत करेन. बरं, एक काम राहिलं. तुमची ती तानाजी आणि कंपनी, त्यांनाही आणावं लागेल. ते पळून गेले तर तुमची केस फॉईल होईल. सांगतो ना साहेब, त्यांना पण हजर व्हायला सांगतो. कधी? एक काम करा ना साहेब, माझा एक माणूस गेटवर उभा आहे, प्यारेलाल, त्याच्याबरोबर निरोप पाठवतो. थोड्याच वेळात तानाजी आणि इतर लोक येतील. मला पत्ता सांगा ना, मी घेऊन येतो. तुम्ही जाऊ नका साहेब, तुम्ही गेलात तर ते पळतील. बरं, पॅरेलालला पाठवतो. थोड्या वेळात पॅरेलाल आला. साहेबराव तिथून बाहेरच जाऊन उभे राहिले. खिल्लानी आणि पॅरेलाल बराच वेळ उभे होते. थोड्या वेळानं पॅरेलाल निघून गेला. खिल्लानी म्हणाला, साहेब थोड्या वेळात येतील ते. मेहरबानी करा. काय? त्यांना पण मारझोड करू नका. काही पुरावे असतील ते गोळा करा आणि केस तुमच्या पद्धतीने कोर्टात सादर करा. फक्त मारू नका. अजून एक साहेब, बोला. साहेब, मला इथलं जेवण जात नाही. घरून डबा मागवण्याची परवानगी मिळाली तर? हा ठीक आहे, आजच्या दिवस तर मागवा. साहेब, तुम्हाला शिंदे साहेबांनी बोलवलंय. साहेबराव, तुम्हाला डीसीपी साहेबांनी बोलवलंय. कशाला? केसची माहिती विचारायला बोलवलं असेल. त्याचे माले होते, कमिशनर पण तिथेच होते. मी सांगितलं चौकशी साहेबराव करतायत, त्यांना विचारा म्हणून. ठीक आहे, मी भेटून येतो त्यांना. खिल्लानीशी बोललोय. बाकी थोड्या वेळात हे बाकीचे आरोपी येतील, त्यांना लॉकअप मध्ये टाकायला सांगा. मी आल्यावरती त्यांचे स्टेटमेंट वगैरे घेतो. हा ठीक आहे. शिंदे म्हणाले तसे साहेबराव निघाले. थोड्याच वेळात ते मालाणीच्या घराजवळ आले. डीसीपी गेटजवळच उभे होते. साहेबराव, ते म्हणाले, तुम्हाला मलाणी बोलवत आहेत. मला? कशाला? खिल्लानी काय सांगत होता ते विचारायला. ठीक आहे सर, सांगतो. एक लक्षात ठेवा, इथे एजम आहेत, सीपी आहेत. आपल्या झोनचं नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या. येस सर. साहेबराव डीसीपींना घेऊन मलाणीच्या रूम मध्ये आले. एचएम आणि कमिशनर त्याच्यासोबत होते. असली तरी बोलणी चालली होती. डीसीपी आणि साहेबराव यांना बघताच ते थांबले. मलाणी म्हणाला, साहेबराव काय सांगितलं त्यांनी? माझ्या विरुद्ध काय बोलला काय तो? लक्षात ठेवा, तो माझा शत्रू आहे. माझ्या विरुद्ध काही पण सांगेल. विश्वास नाही ठेवायचा त्याच्यावर. खिल्लानीला काही बोलता झालं नाही साहेब. म्हणजे? तो काही बोलण्याच्या आधी मी त्याला लाथ घातली आणि आतमध्ये टायरमध्ये टाकला. व्हेरी गुड. मग काय? रडायला लागला. म्हणाला, साहेब मारू नका म्हणून. अच्छा? मलाणीनं आनंदाने विचारलं. हो, मार खाल्ला तरी अजून काय बोलत नाहीये तो. पक्का गोंडा आहे तो, सहजासहजी बोलणार नाही. मलाणी म्हणाला. पुढे? आता त्याला मी टांगून ठेवला होता, आता खाली उतरवलाय. बरोबर, त्याला ही शिक्षा सहन होणार नाही. गाडा आहे ना तो, हातपाय तुटायची वेळ आली असेल. तेच तर झालं. म्हणाला, साहेब माझ्या हाताची बोटं मोडतील, मला सोडा. मी म्हटलं, आधी तुझ्या साथीदारांची नाव सांग, त्याशिवाय त्याला सोडत नाही. मग सांगितली. मग सांगणार नाही? आतापर्यंत मला वाटतं ते हजर पण झाले असतील. व्हेरी गुड. सर्वांना ठोका चांगले, मजबूत केस तयार करा. सर्वजण फाशीवर चढले पाहिजेत. चढतील सर, चढतील. मर्डर केला त्याला 24 तास पण नाही झाले. आपण सर्व आरोपींना शोध लावलाय. गुड, कमिशनर म्हणाले. साहेबराव चांगली कामगिरी केली. आमच्या झोन मध्ये डीसीपी कमिशनर म्हणाले, ही एक विशेषता आहे सर. गुन्हा होत नाही आणि झाला तरी अपराधी लगेच पकडले जातात. कमिशनरने डीसीपींकडे बघितलं. ठीक आहे, कमिशनर म्हणाले. मलाणी सेठ, तुमचा शत्रू खिल्लानी पकडला गेला, आम्ही केस व्यवस्थित मांडतो. पण शेवटी निर्णय कोर्टाच्या हातात आहे. साहेबराव, डीसीपी म्हणाले, फाईल चांगली तयार करा. मी पोलीस स्टेशनला येतो, आपण त्या विषयावर बोलू. निघा तुम्ही आता. येस सर, असं म्हणून साहेबरावांनी सॅल्यूट ठोकला आणि ते पोलीस स्टेशनला जायला निघाले. थोड्याच वेळात त्यांनी
जीपमधून उतरून मोबाईल काढला आणि अमरभाईचा नंबर फिरवला आणि मेसेज दिला. खिलनालीला मी पकडलाय, तो सध्या पोलीस कस्टडीत आहे. साहेबरावांनी केस कोर्टात दाखल करायची तयारी सुरू केली. पुरावे, साक्षीदार तयार केले. पोलीस स्टेशनच्या शिपायाला, हवालदाराला आणि अधिकाऱ्यांना खिलनालीची माणसं खुश ठेवत होती. खिलनाली शेठशी आणि त्याच्या माणसाची व्यवस्थित वागावं म्हणून काही रक्कम देण्यात आली होती. साहेबराव आरोपांना घेऊन कोर्टात जायला निघणार तेवढा शिंदे म्हणाले, साहेबराव तुमचा फोन आला होता. कोणी विश्वासराव म्हणत होता. तो म्हणाला साहेबांना ऑफिसमध्ये फोन करायला सांगा. साहेब, आमच्या एका मित्रानं डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली आहे. त्याला कधीतरी मी मदत करतो. मला माहिती आहे साहेबराव, तुमचीच एजन्सी येते. साहेब तुम्हाला माहिती आहे, मग कशाला विचारता? तुम्हाला ते भोसले साहेबांची केस समजली की नाही? नाही, काय झालं भोसले साहेबांना? भोसले साहेब होते अँटी करप्शनला. अँटी करप्शन वाल्याचं तुम्हाला माहिती आहे ना, सरकारी अधिकारी त्यांना जाम भितात. हो, ते तर आहेत ना. त्यांना कोणत्याही सरकारी अधिकाऱ्यावर धाड टाकता येते. त्यामुळे अँटी करप्शन वाले म्हटले की सरकारी अधिकारी घाबरतात. त्याचा भोसले साहेबांनी फायदा घेतला. म्हणजे साहेब, त्यांनी काही अधिकाऱ्यांना घाबरवला आणि तुमच्यावर धाड पडणार आहे, तुमच्या विरुद्ध पुरावा गोळा केलेत असं सांगितलं. हे अधिकारी घाबरले असतील मग. म्हणजे साहेब, काही लोक तर आजारीच पडली. मग पुढे भेटी ठरल्या, मांडवळी झाली, पैसे घेतले सगळ्यांकडनं आणि गावी फॅक्टरी टाकली. सगळे नातेवाईक त्या फॅक्टरीत कामाला लावले. बरं झालं, नातेवाईकांचं तरी काम झालं. नातेवाईकांचं काम झालं साहेब, पण पुढे भानगडी सुरू झाल्या. म्हणजे आपल्या डिपार्टमेंटमध्ये जळणारे लोक कमी आहेत का? कोणीतरी इन्कम टॅक्सवाल्यांना कळवलं भोसले साहेबांनी फॅक्टरी सुरू केली म्हणून. एन्क्वायरी सुरू झाली साहेब. मग सगळे पैसे भोसले साहेबांनी फॅक्टरीत लावले. फॅक्टरी तोट्यात चालते. आता इन्कम टॅक्सवाल्यांना कुठनं पैसे देणार? फॅक्टरी तोट्यात का चालते? आता हे बघा साहेब, भोसले साहेबांनी काय केलं, आपल्याच नातेवाईकांना नोकऱ्या दिल्या. एकाला मॅनेजर बनवलं, दुसऱ्याला डायरेक्टर. या लोकांची लायकी काय साहेब, अनुभव काय? काहीच नाही. मग यांनी काय प्रामाणिकपणे नोकरीच केली नाही, नुसते पैसे पगार म्हणून घेतला आणि त्या फॅक्टरीची लागली वाट. बघा ना साहेब, एवढा पैसा मिळाला होता आणि तो गेला आणि लपडी मागे लागली ती वेगळीच. अच्छा, मग तुम्ही काय केलं? कसलं? तुमच्या डिटेक्टिव्ह एजन्सीचं? साहेब, मी डिटेक्टिव्ह एजन्सी उघडली, त्यात एक पार्टनर ठेवला. त्याचं नाव विश्वासराव आहे. तो विश्वासू आहे आणि जेवढं इन्कम होतं त्यातले अर्धे त्याला देतो. त्यामुळे पैसे खाण्याचा प्रश्नच नाही. मी बँकेतनं लोन घेऊन ऑफिस घेतलं आणि ऑफिस पण एकदम साधं आहे. बरं झालं. साहेबराव, हे तुमचं ठीक आहे, पण आता या खिलनालीचं लफडं मिटवा. हे आता आपल्या गळ्याशी यायला नको. तुम्ही काही काळजी करू नका साहेब. खिलनानी आणि मलानी दोघंही गुंडच आहेत. अनेक मर्डर पचवलेत. त्यांच्याकडे पैसे आहेत, राजकीय पक्षांचा सपोर्ट आहे, शिवाय मोठ्या मोठ्या लोकांच्या ओळखी आहेत. ते अडकले आहेत म्हणून आपल्याशी सरळ बोलतात. हो, ते तर आहेच. म्हणून म्हणतो यांना सोडायचं नाही. दोघांकडनंही पैसे काढायचे. अरे, हे कसं शक्य आहे? काही कठीण नाही साहेब. खिलनालीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून मलानी आपल्याला मदत करेल आणि खिलनाली गुन्हेगार आहे, तो सुटण्यासाठी आपल्याला पैसे देईल. दोघांकडनंही आपण पैसे घ्यायचे. अरे, पण हे काय बरोबर नाही रे. असं नाही साहेब, हे दोघंही काय धुतल्या तांदळासारखे नाहीत. बरोबर आहे. त्या दोघांशी बोलणं आणि त्यांच्याकडनं पैसे काढणं काय सोपं नाही. ते दोघंही पोचलेले आहेत. ती काळजी नका करू साहेब, ते मी बघतो. तुम्ही एक काम करा. कोणतं? खिलनाणी आणि त्याच्या माणसांना कोर्टात पाठवा. पोलीस कस्टडी मागून घ्या. मला जायला हवं. विश्वासरावांनी मला बोलवलंय, महत्वाची काहीतरी काम असेल. बरं, इथली काळजी करू नका, तुम्ही जाऊन या. मी खिलनानी आणि त्याच्या माणसांना कोर्टात पाठवतो आणि पोलीस कस्टडी मागून घेतो. साहेब, चांगली मागा पोलीस कस्टडी. चालेल. शक्यतो लवकर या. इथले प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहेत. साहेब, मला कल्पना आहे. मला तर मुंबईला जायलाच हवं. एक दिवस तरी जायला नको? बरं, चालेल. नो प्रॉब्लेम, जाऊन या. साहेबराव अंधेरीला जायला निघाले तेव्हा 12 वाजून गेले होते. अंधेरीला पोहोचेपर्यंत 2 वाजले होते आणि डिटेक्टिव्ह एजन्सीच्या दरवाजावर स्वामी डिटेक्टिव्ह एजन्सी हा बोर्ड लावला होता. त्यांनी दरवाजा उघडला. साहेबराव बघताच वॉचमनने सलाम केला. साहेबराव आतमध्ये आले. माधुरी फोनवर कोणाशी तरी बोलत होते. साहेबरावांना बघताच तिने रिसिव्हर ठेवला. म्हणाली, बरं झालं साहेबराव तुम्ही आलात. का, काय झालं? विश्वासरावांनी पण तुम्हाला फोन केला होता. माधुरी म्हणाली. हो, बोला ना. एक प्रॉब्लेम झालाय. हो, असा मेसेज मिळाला म्हणून तर आलो मी. विश्वासराव वाट बघतायत. आतमध्ये जा.
या साहेबराव, विश्वासराव स्वागत करत म्हणाले. हल्ली तुम्ही ऑफिसला येणं सोडून दिलं. वेळ मिळत नाही विश्वासराव, लांब पडतं. त्या किसननगरमध्ये आमदाराचा खून झाला, त्यात अडकून बसलो होतो. मी तुम्हाला निरोप पाठवला कारण ही तुमच्या किसननगरचीच भानगड आहे. तिकडची? हो. म्हणजे? मोटवानी नावाचा एक मोठा बिल्डर आहे. हा, माहिती आहे ना. बोला. आणि 10 वर्षापूर्वी किसननगरला मोठी जमीन घेतली. मग त्यावेळेला तिकडचे जागेचे भाव काही जास्त नव्हते. आता फारच वाढलेत. किसन नगरला मोटवानीने एक मोठी हाऊसिंग कॉलनी बांधायला घेतली. मग तिथे कोणी मलानी नावाचा नगराध्यक्ष आहे. हा, मला माहिती आहे. त्यांनी ऑफर दिली आहे. कसली? म्हणतो प्रत्येक स्क्वेअर फुटामागे 100 रुपये दे, नाही तर बांधकाम करू देणार नाही. बरोबर आहे. प्रत्येक बिल्डरकडून तो पैसे घेतोच. प्लॅन पास करणं त्याच्याच हातात आहे. काही लोकांनी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच मारहाण झाली. हे सगळं तुम्हाला माहिती आहे? विश्वासरावांनी आश्चर्याने विचारलं. हो, साहेबराव म्हणाले. तुम्ही त्याला अडवू नाही शकत? नाही. का? अहो विश्वासराव, मी साधा PS आहे, म्हणजे सब इन्स्पेक्टर. हा मलानी फार मोठा आहे, त्याकडे अमाप पैसा आहे. पोलीस कमिशनर त्याचे दोस्त आहेत. याशिवाय मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर पण त्याचे चांगले परिचयाचे आहेत. तो आपल्या साध्या सब इन्स्पेक्टरला काय भाव देणार? मग वाट लागली बाबा. का? मला वाटलं होतं तुम्ही काहीतरी करू शकाल. अरे काय झालं ते तर सांगा. मोटवानी जे बांधकाम करणार आहे ना, ते किती स्क्वेअर फूट आहे माहिती आहे का? हा, किती? 5 लाख स्क्वेअर फूट. मग प्रत्येक फुटामागे मलानी 100 रुपये मागतो, म्हणजे किती होतात? 5 कोटी रुपये. देऊन टाकायला सांगा. अहो काय सांगताय साहेबराव, 5 कोटी काही कमी रक्कम आहे का? अजून बांधकामाला पण सुरुवात नाही झाली. बांधकाम सुरू झाल्यानंतर पैसे मिळायला सुरुवात होईल. थोडं आपल्या क्लायंटच्या दृष्टीने पण विचार करा. मोटवाने किती द्यायला तयार आहे? तो एवढी मोठी रक्कम नाही देऊ शकत. हे बघा विश्वासराव, मोटवानीला तर पैसे द्यावेच लागतील. कारण मलानीला जर पैसे पोचले नाही तर तो बांधकाम होऊ देणार नाही. त्याच्या हाताशी गुंड आहेत, राजकारणी लोकांशी दोस्ती आहे, म्युन्सिपाल्टीत त्याचा होल्ड आहे. त्याचं ऐकल्याशिवाय मोटवानीला काम करता येणार नाही. मग मोटवालींना काय सांगू? तुमच्याकडे नंबर आहे का त्याचा? आहे ना. फोन लावा. विश्वासरावांनी फोन लावला. हॅलो, कोण? विश्वासराव म्हणाले. मोटवानी सेट को देना, मैं स्वामी एजेंसी से बात कर रहा हूँ. मोटवानी फोनवर आला. म्हणाला, हाँ जी, मैं मोटवानी, हमारे एजेंसी के डायरेक्टर आपसे बात करना चाहते हैं. बोलिए. साहेबरावांनी फोन घेतला आणि म्हणाले, मोटवानी, मी साहेबराव पाटील बोलतो. मी मलानीच्या एरियात काम करतो. माझ्या पार्टनरने सगळं सांगितलं. 100 रुपये प्रमाणे 5 कोटी होतात. तुम्ही किती द्यायला तयार आहात? साहेबराव, मी तुमच्या ऑफिसात येऊ का? या गोष्टी फोनवर नको बोलायला. बरोबर आहे, या. 10-15 मिनिटात येतो. साहेबरावांनी रिसिव्हर ठेवला आणि विश्वासरावांना म्हणाले, बाकी काय म्हणताय? आपलं काम कसं काय चाललंय? चाललंय साहेब. गेल्या महिन्यात 60,000चा प्रॉफिट झाला. अरे वा, मस्तच. मला वाटलं 1-2 माणसं जास्ती ठेवावी. कशाला? बऱ्याच वेळेला पाठलाग करावा लागतो. एखाद्या बाईवरती नाही तर पुरुषावर लक्ष ठेवावं लागतं. म्हणजे नवरा बायकोच्या भानगडी. हो. मग मला एकट्याला 24 तास वॉच ठेवणं कठीण जातं. तुम्हाला माहिती आहे, हायफाय लोकांच्या पार्ट्या पहाटेपर्यंत सुरू असतात. असे लोक किती वाजता बाहेर जातील आणि कधी घरी येतील ते काही सांगता येत नाही. ठीक आहे, चांगली माणसं बघून घ्या आणि ठेवा. हे सगळे प्रकार कॉन्फिडेन्शियल असतात. आणि विश्वासराव, एक चांगली गाडी पण घेऊन टाका. गाडी? अहो म्हणजे कार. अहो साहेबराव, 2 लाखाच्या वरती किमती गेल्या आहेत त्याच्या. नो प्रॉब्लेम. टॅक्सीनं किती दिवस फिरणार? लोनचा फॉर्म घेऊन या, थोडं लोन घ्या, बाकीचं आपण करू ॲडजस्टमेंट पैशाचं. खर्च झाल्यावर दाखवा, म्हणजे इन्कम टॅक्स वाचेल. इंटरकॉमचा आवाज आला. विश्वासरावांनी फोन उचलला. माधुरीचा आवाज आला. मोटवानी आलेच, पाठव त्यांना आतमध्ये. मोटवानी आत आले. 6 फूट उंची, 100 किलो वजन, डेअरी वाढलेली, हातात मोबाईल आणि अंगात वेस्टर्न स्टाईलचा सूट. त्याला बघताच श्रीमंतपणाची कल्पना होती. नमस्कार, विश्वासराव म्हणाले. हे आमचे डायरेक्टर साहेबराव पाटील. हल्ली किसन नगरातच असतात. किसन नगरला? मोटवानीने आश्चर्याने विचारले. हो, साहेबराव शेकट करत म्हणाले. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये. काय म्हणता? मोटवानीने विचारले. तिथं PS आहे आणि ते डायरेक्टर? हो, डायरेक्टर नावाला आहे हो. सरकारी नोकरी करून दुसरा करता येत नाही धंदा. हो, म्हणूनच विचारलं, मोटवानी म्हणाले. विश्वासराव साहेबराव म्हणाले, मी डायरेक्टर आहे असं सांगू नका.
उगाचच प्रॉब्लेम व्हायचा. सल्लागार आहेत असं सांगा. बरं बरं ठीक आहे. हा बोला मोटवानी सेठ. साहेबराव म्हणाले, तुमचे केस मला समजली. तुम्हाला किशननगरमध्ये बांधकाम करायचं आहे आणि मलानी ते करू देत नाही, बरोबर? हो. तसा तो करू द्यायला तयार आहे, पण 5 कोटी रुपये मागतो. मग देऊन टाका. काय 5 कोटी रुपये देऊन टाकू? मग तुमच्याकडे कशाला आलो असतो? तुम्हाला काय वाटतं आम्ही तुमचे 5 कोटी रुपये वाचू? हो. समजा वाचवले तर तुम्ही आम्हाला किती द्याल? 5 लाख. म्हणजे 1%. बरोबर. हा रेट फार कमी आहे का? मलानी मार मोठा गुंड आहे. CM HM कमिशनर त्याच्या बैठकीतले. अशा माणसाला नकार देणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही काही मदत करू शकणार नाही? करू ना. मदत न करायला काय झालं? पण मलानीला मात्र पैसे द्यावेच लागतील. तुमचा काय उपयोग? हे बघा, मी मलानीशी बोलू शकतो. त्याला पैसे कमी करायला सांगू शकतो. किती कमी करू शकेल ते नक्की नाही सांगता येत, पण निश्चित कमी करेल. तुम्ही किती देऊ शकता? 1 कोटी. मग मला नाही वाटत तडजोड होईल. का? मी त्याला 50% खाली आणला तरी 2.5 कोटी रुपये होतात. माझ्याजवळ पैसेच नाहीत तर मी कुठून देऊ? अहो मोटवानी शेठ, बांधकाम करायला निघालात, मग पैसे नाही म्हणतायत? सगळे पैसे जमीन खरेदी करण्यात गेले. हल्ली काही बुकिंग नाही. आपल्याला एक करता येईल. काय? इन्स्टॉलमेंट बांधून घेऊ. जसं बुकिंग होईल त्याप्रमाणे पैसे द्या. हा, तसं करता येईल. मग तर ठरलं. 2.5 कोटी रुपये द्यायचे ते इन्स्टॉलमेंटमध्ये. इन्स्टॉलमेंट कसं ठरवणार? समजा तुमचं बांधकाम 25 महिन्यात पूर्ण असेल तर महिन्याला 10 लाख रुपये हप्ता ठरवू. चालेल. पण नंतर भांगडी नको. अजिबात नाही होणार. मी तुमची आणि मलानीची ओळख करून देतो. तुम्हीच बोलून घ्या. ठीक आहे. आता आमच्या फीबद्दल. फीचं काय? आम्ही 2.5% घेऊ. कितीच्या? 5 कोटीच्या. म्हणजे 12.5 लाख रुपये झाले. हो. ते जास्त होत आहेत. अजिबात नाही, उलट कमी आहे. तुमचे 2.5 कोटी वाचणार आहेत. तेही तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये द्यायचे. त्या मानानं 12.5 लाख म्हणजे काहीच नाही. तुम्ही मलानीला भेटायला गेलात तर तो भेटणार पण नाही. मला तर दूरच राहिलं. मग तुम्ही कसे भेटणार? मी पोलीस खात्यात आहे. मला कुठलंही कारण काढून भेटता येईल. हे 12.5 लाख रुपये तुम्हाला लगेच द्यायचे? नाही, 2.5 लाख आत्ता द्या. उरलेले बोलणे झाल्यावर द्या. बोलणी झाल्यावर म्हणजे? तुमची आणि मलानीची. चालेल. मग पैसे द्या. चेक चालेल? चेक नको. चेक दिला तर सर्व हिशोब द्यावा लागतो. त्यापेक्षा कॅश बरी. मग उद्या संध्याकाळी आणून देतो. पण काम नक्की होईल ना? हा, होईल होईल. नाही तर पैसे परत घेऊन जा. अर्ध्या तासात देतो. चालेल. विश्वासराव यांनी पैसे आणून दिले की मला कळवा. तुम्ही निघालात की काय? विश्वासरावांनी विचारलं. हो, तिथे फार मोठे प्रॉब्लेम चालले आहेत. तुम्हाला माहिती आहे तिकडच्या आमदाराचा खून झाला ते? हो, पेपरमध्ये वाचला ना. तो आमदार मलानीचा काका होता. माय गॉड. मग तुम्ही तर फारच बिझी असाल. हो, तिथे आणखी काही काम आहे. बरं. मोटवानी म्हणाला, अच्छा साहेब मी निघतो. अच्छा, डोंट वरी. तुमचं काम नक्की होऊन जाईल. मोटवानी रामराम करून निघून गेला आणि विश्वासराव म्हणाले, साहेबराव तुम्ही कमाल केली. तुमच्याचकडून धंदा शिकावा. अरे त्यात मी काही विशेष नाही केलं विश्वासराव. हा माझ्या खातीवरतीचा फायदा आहे. मी पोलीस खात्यात नसतो ना तर मलानीने मला उभं पण केलं नसतं. विश्वासरावांनी बेलचं बटन दाबलं आणि माधुरी आत आली. माधुरी, साहेबरावांनी 12.5 लाखावरचं कॉन्ट्रॅक्ट केलं. मोटवानी 2.5 लाख रुपये आणून देतोय. मी म्हणाले नव्हते साहेब आल्याशिवाय काम नाही होणार म्हणून? माधुरी बैस. उभी काय आहेस? साहेबराव म्हणाले, किती दिवसांनी भेटतोय आपण. तुम्हीच इकडे काही येत नाही. आपल्याला आम्ही काय करणार? रोज इथे उठून बसलो तर बिझनेस डबल होईल. तर नोकरी सोडून देऊ? सोडून द्या की. मी नोकरी सोडायला तयार आहे. पण बघा विश्वासराव, नोकरी सोडली तर एवढा बिझनेस होईल का? थोडा कमी होईल. विश्वासराव म्हणाले, अगदीच काही उपाशी मरण्याची वेळ येणार नाही. माधुरी, मी निघतो आता. तुम्ही दोघं एकत्र आलात की माझं काही चालणार नाही. विश्वासराव, मला आणि पैसे आणून देईल तेव्हा एक गाडी बुक करून टाका. गाडी? माधुरीने विचारलं. हो, विश्वासराव म्हणाले, आपल्या एजन्सी करता एक गाडी घ्यायची आहे. ड्रायव्हर पण ठेवावा लागेल. माधुरी म्हणाले, कशाला? कारण तुम्ही रात्री कस्टमर्सची कामं करता, दिवसा डुलक्या घेता. गाडी चालवताना झोप आली तर? हा, हे मात्र खरं आहे. साहेबराव म्हणाले, ड्रायव्हर ठेवा, ड्रायव्हर. चालेल. विश्वासराव म्हणाले, पण गाडी कुठली घेऊ? मला वाटतं विश्वासराव सुमो बरी पडेल. डिझेलवर चालते आणि खर्च पण कमी होईल आणि चांगली मोठी गाडी आहे. ठीक आहे. विश्वासराव म्हणाले, अच्छा तर मी निघतो. मला बरीच कामं आहेत. मोटवानीने पैसे दिले की मला कळवा. मग मी मलानीशी बोलतो. ठीक आहे. विश्वासराव म्हणाले.
4-6 दिवसांनी मी परत राऊंड मारीन असं म्हणून साहेबराव उठले. साहेबरावांच्या डोक्यात किसननगरचे विचार सुरू होते. खिल्लाने आणि त्याच्या गुंडांना अटक करून कोर्टात नेणार होते. त्यांना किती दिवसाचा रिमांड मिळाला असेल याचा विचार साहेबरावांच्या डोक्यात घोळत होता. कोर्टातून परत आल्यावर हवालदार पोटेंनी पोलीस स्टेशनच्या आवारात पाय टाकला. सोबत खिल्लानी, रहीम, बाबूलाल, तानाजी आणि हनीफ टपले होते. हवालदार पोटानं सर्व आरोपींना लॉकअपमध्ये टाकलं आणि इन्स्पेक्टरच्या केबिन मध्ये आला. काय झालं? इन्स्पेक्टर शिंदेने विचारलं. 4 दिवसांचा रिमांड मिळाला साहेब. तर 4 दिवसांचा? हो साहेब. त्याच्या वकिलांनी स्टेटमेंट दिलं की मलानी आपला राजकीय शत्रू आहे आणि आम्हाला खोट्या केसमध्ये अडकवण्याकरता त्यांनी पोलिसांना पैसे दिले. काय असं म्हणाला तो? शिंदेंनी शिवी देत हे उच्चारले. साहेब आपण काय करणार? हवालदार पोटे म्हणाला. तिथे महत्वाची केस सुरू आहे. तिथे साहेबराव मुंबईला गेले. तुम्हाला पाठवलं होतं ना? तुम्ही आपल्या वकिलाला काय सांगितलं नाही? सांगितलं ना साहेब, बरंच समजावलं. मला वाटतं खिल्लानीनं त्याला पण खुश केला साहेब. कशावरून? वकील कोर्टात काहीच बोलला नाही. पण एवढी मोठी केस आहे, 5 आरोपी आहेत, त्याची जबानी घ्यायला, माहिती काढायला वेळ नको? साहेबराव येतील तेव्हा पुढच्या वेळेस आणखी 8 दिवसांचा रिमांड मागून घेऊ. हा साहेबराव वेळेवर कुठे गायब होतो काय माहिती? तेच ना साहेब, मलाही तेच समजत नाही. या साहेबरावाचं काम भारी आहे साहेब. म्हणजे गाडी आहे, मोबाईल आहे, ऑफिसात त्यांच्या माणसं आहेत, पगार त्यांचा, त्याचे जागेकरता पैसे घेतले ते व्याज, आणि बँकेतनं पैसे घेतलेत. हो, कर्ज घेतलंय ना. हा ते काय लोकांना दाखवण्यासाठी असेल. जाऊ द्या साहेब. तेवढ्यात फोनची बेल वाजली. शिंदेने रिसिव्हर उचलला. पलीकडून एसीपीने विचारलं. काय किती दिवसाचा रिमांड मिळाला? कोणाला साहेब? शिंदेने विचारलं. शिंदे तुम्ही काय झोपेतात की काय? का काय झालं? अरे आमदाराचा मर्डर झाला ना, त्या आरोपींबद्दल विचारतोय. हो साहेब, सॉरी साहेब. त्यांना 4 दिवसाचा रिमांड मिळाला. फक्त 4 दिवसांचा? हो. त्याच्या वकिलांनी सांगितलं पोलिसांनी पैसे खाल्ले वगैरे वगैरे. ते प्रत्येक जण सांगत असतो. तुमचा सरकारी वकील काय झोपा काढत होता? तो काहीच बोलला नाही साहेब. मला वाटतं त्याला जास्त अनुभव नसावा. अनुभव नाही? तो तर चॅप्टर आहे मारागावचं पाणी प्यायलेला. खिल्लानीच्या वकिलानं त्याला पटवलं असेल. मग आपण काय करू शकतो साहेब? काय करू शकता काय? आपण चांगला तिथे केस मांडायला पाहिजे. त्याला बदलून टाका, दुसरा वकील नेमा. हो ठीक आहे साहेब. मी CP साहेबांचं पत्र घेऊन येतो. आणि हे एक काम करा, हे आरोपी फार महत्वाचे आहेत. आमदाराचा मर्डर केलाय. आमदाराचा पोटाण्या नगळात दक्ष आहे. त्याची CP आणि CMशी जवळीक आहे. हे आरोपी जर सुटले तर मला वाटतं CP आणि CM फाडून खातील. आपण काळजी करू नका साहेब. पण पुरावा गोळा करतोय त्याप्रमाणे वकील पण बदलू. एक प्रॉब्लेम आहे साहेब. बोला. खिल्लानीची त्या भागात दहशत आहे. त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोणी तयार होत नाही. तयार होत नाही? असं कसं नाही होत? एखादा चांगलं तयार करा, ऑफर द्या त्याला चांगली. मलानीला सांगा तो 10 साक्षीदार देईल बघा. उभे करेल पण ते खोटे साहेब. खोट्या दुसऱ्या खरे. मला एक माहिती आहे. कुठल्याही परिस्थितीत खिल्लानी आणि त्याचे गुंड जेलमध्ये असायला हवेत. ठीक आहे साहेब. आजच मी मलानीला भेटतो. मलानीला भेटतो म्हणजे? अरे मलानी काय तुमचा मित्र आहे का? नगराध्यक्ष आहे तो. बरं साहेब, बघतो मी. आणि तुमचा तो PSI कुठे गेला? कोण? साहेबराव? हा तोच. त्याला मलानीकडे पाठवा. तो थोडा स्मार्ट दिसतो. मलानीला व्यवस्थित समजावून सांगेल. हो ठीक आहे साहेब. रात्री मला फोन करा. काय झालं ते सांगा. ठीक आहे साहेब. असं शिंदे म्हणाले. थोड्यात मोटरसायकलचा आवाज आला. साहेबराव आले की काय? शिंदेने विचारलं. हवालदार पोटेंनी खिडकीतून वाटून बघितलं आणि म्हणाले. हो साहेब, साहेबरावच आलेत. बरं झालं, एक टेन्शन मिटलं. साहेबराव आत आले आणि शिंदे साहेबांना सल्यूट केला. काय झालं साहेब? रिमांड मिळाला का? हो, फक्त 4 दिवसाचा. काय? फक्त 4 दिवसाचा? मला वाटलं होतं जास्त मिळेल. तोच तर प्रॉब्लेम झाला. DCP साहेब पण ओरडत होते. आपला वकील बदला साहेब. एकदम फालतू दिसतोय. नुसत्या वेड्यासारखा बघत असतो. न्यायाधीश समोर दिसला की याची फाटते. तुम्हाला माहित नाही साहेबराव, शिंदे म्हणाले. आपले कृषी मंत्री आहेत ना, त्यांचा भाचा येतो. हा? कोणाचा तरी वकिलाचा माणूस असावा असं मला नक्की वाटलं. नाहीतर बघा काय काय गव्हर्नमेंट लीडर कसे भन्नाट असतात ते. धाड प्रश्न विचारतो आणि आरोपीला घाम फोडतो. नाहीतर हे. इन्स्पेक्टर शिंदे हवालदार पोटेंना म्हणाले. जरा 2 चहा सांगून या बरं. हवालदार बाहेर जाताच इन्स्पेक्टर शिंदे साहेबरावांना म्हणाले. हवालदाराला मुद्द्यात बाहेर पाठवलं.
साहेबराव, मला वाटतं हा कृषी मंत्र्याचा भाचा योग्य आहे. म्हणजे असं काय करता, खिल्लानीनं आपल्याला पैसे दिले, अर्थात तो म्हणतो की तुम्ही जशी पाहिजे तशी करा म्हणून, पण शेवटी आपल्याला काही पैसे तर मिळालेच आहेत ना. मग हो साहेब, असं करू नका, केस चांगली राहिली पाहिजे. मग कसं करावं, खिल्लानी सुटला ना तर आपल्याला वरिष्ठांचे जोडे खावे लागतील, ते तर आहेच. मग खिल्लानीशी बोलून घ्या. तुम्ही बोलता का मी बोलू? तुम्हीच बोला, तुम्हाला चांगलं ते स्किल आहे. तुम्हाला मलाणीला पण भेटावं लागणार आहे. मलाणीला? हो, DCP साहेबांचा फोन होता, म्हणाले विटनेस चांगले तयार करा. विटनेस मिळत नसतील तर मलाणीला सांगा. हो, विटनेस मिळून देईल. ठीक आहे, आधी खिल्लानीशी बोलतो, मग मलाणीला भेटतो. तेवढ्यात हवालदार पोट्यांनी चहा पाठवला. चहा घेतल्यानंतर साहेबराव बीबी रूम मध्ये आले आणि त्यांनी खिल्लानीला अजून एका रूम मध्ये बोलवले. साहेबराव रूम मध्ये आले आणि हवालदार खिल्लानीला घेऊन आला. हवालदारला बाहेर बसायला सांगून साहेबरावने दरवाजा लावून घेतला. मग काय म्हणता खिल्लानी सर? आपली मेहरबानी साहेब, सरकारी वकिलाला पूर पैसे दिलेले दिसतात. थोडेफार दिलेत साहेब. आता एक प्रॉब्लेम झालाय. बोला. DCP साहेबांनी वकील बदलायला सांगितलं. बघू, त्यालाही पटव, म्हणजे त्याला पैसे देणार. हो. किती? त्याची किंमत असेल तेवढी. त्याला मलानी पण पैसे देईल. मलानी? तो या केसच्या मागे प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष आहे. तो विटनेस पण तयार करतो. खिल्लानीनं कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, मग काय करू? तुम्हीच सांगा काय करायचं ते. बघा, एवढ्या मोठ्या मर्डरच्या केसमध्ये तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना हात पण लावला नाही, तर मला अजून काय पाहिजे? बरोबर आहे साहेब, वरचे सगळे आणि तुम्ही सगळे लोक मलाणीच्या साईडचे, तरी पण मला तुम्ही फटके खाऊ लागले नाहीत. म्हणजे आमच्यासाठी तुम्हाला थोडा शिव्या खाव्या लागल्या, पण ते ठीक आहे साहेब. बरं बरं, ठीक आहे. एक काम करा, अजून तुमच्या घरचं कोणी असेल तर बोलवा, निरोप पाठवता येईल. साहेबरावने दरवाजा उघडला आणि हवालदाराला बोलवलं. खिल्लानीच्या घरचा कोणी आलाय का? त्याची बायको आली आहे साहेब, तिला घेऊन या. खिल्लानीची बायको आली, तिला घेऊन साहेबराव खिल्लानीकडे आले. दरवाजा लावून घेतला. खिल्लानीनं बायकोला सांगितलं, साहेबराव को पैसा बैंक को, किधर से? अपने फॅक्टरी मॅनेजर को बोलो सेठ ने मंगाया, जाओ. बायको मान हलवून निघून गेली. साहब, 1-2 घंटे में पैसा आएगा. ठीक है, एक लक्षात ठेव. बोलो, अभी ये पैसे का तुमको औरत मिलने को आई, ये बात किसको बताने की नहीं. चालेल साहेब. साहेब, अजून एक काम करा, ते जेवण मिळतंय, रात्रीची एक बाटली असेल तर बरं होईल, त्याशिवाय झोप येत नाही साहेब. अरे तुम्हाला काय मजा वाटली की काय? बाटली पाहिजे, आता काय बाईक पण पाठवू का? नाही साहेब, बघा ना साहेब जरा. अरे काय मूर्खपणा आहे का? तुम्ही बाटली फोडून मारा केल्या तर, कोणाला भोसकलं तर? नाही साहेब, आम्ही काय करत नाही तसं. बरं ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. साहेबराव काही बोलणार तेवढ्यात दरवाजा वाजला. बाहेर हवालदार पोटे होता. साहेब, मलानी साहेबांचा फोन आहे. मला? हो साहेब, आपल्यालाच. बरं बरं, सांग त्यांना 2 मिनिटात आलो ते. हवालदार जाता साहेबराव खिल्लानीला म्हणाले, मी मलानीकडे जाऊन येतो. मी येण्याच्या आधी तुमची बायको आली तर थांबायला सांग. दुसऱ्या कोणाकडेही काही द्यायचं नाही. नाही साहेब, नाही. साहेबराव, एक विनंती आहे. बोला. मलानींनी तुम्हाला माझ्याविषयी काही सांगितलं तर मला सांगा. मी तुमच्यावरती प्रेशर आणेल. कमिशनरला, मिनिस्टरला सांगून मला अजून कशात अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे. काही कसूर ठेवणार नाही. तुम्हाला काय वाटतं खिल्लानी साहेब? त्यांनी प्रयत्न नाही केला म्हणजे? रोज कमिशनर साहेबांचे, मिनिस्टरचे फोन येत आहेत. कोणत्या परिस्थितीत तुम्हाला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही कोणत्या बाजूचे साहेब? मी तुमच्याच बाजूचा आहे, खिल्लानीला साहेबराव म्हणाले. का? कारण तुम्ही गुंड आहात, पण तो पण गुंड आहे, पण तुमच्यासारखा लहान गुंड नाही. तो खूप मोठा गुंड आहे, आणि ज्याची बाजू कमकुवत त्याला आम्ही मदत करतो. आभारी आहे साहेब, धन्यवाद. असं म्हणून साहेबराव बाहेर आले आणि शिंदे साहेबांना भेटायला आले. अरे साहेबराव, तुम्ही अजून इथेच? मलानीने बोलवलं होतं ना. साहेबराव, जाऊ दे ना, ट्रान्सफर करतील मलानीचं सायकोन वरिष्ठ आपले. करू द्या ना, मलानीला जास्ती घाबरू नका साहेब. तुम्ही जेवढे घाबराल तेवढं तो तुमच्या डोक्यावर बसेल. बरं, मग खिल्लानीचं काय झालं? काय नाही, त्याच्याशी बोलत होतो, नंतर सांगतो तुम्हाला. बरं बरं, ठीक आहे. आणि मी मलानीकडे जाऊन येतो. साहेबराव काय बोलणार एवढ्यात फोन वाजला.
इन्स्पेक्टर शिंदेने फोन उचलला. झाले इन्स्पेक्टर शिंदे स्पीकिंग. काय इन्स्पेक्टर झोपा काढता की काय? मलाणीचा आवाज आला. नाही साहेब, काय झालं? अहो मगाशी 2 वेळा तुम्हाला फोन केला. साहेबरावांना बोलवायला सांगितलं होतं. तुम्ही म्हणतात 2 मिनिटात येतो. आता बराच वेळ होऊन गेला. सॉरी साहेब. साहेबराव किल्लारीचा जबाब घेत होता म्हणून उशीर झाला. तुमच्याशी बोलतोय साहेबराव. रिसिव्हर साहेबरावकडे शिंदे म्हणाले. नगराध्यक्षांचा फोन आहे. साहेबरावांनी रिसिव्हर घेतला. नमस्कार साहेब. साहेबराव बोलतो. काय झालं हो? एवढा वेळ का लागला? साहेब, किल्लारीला जरा बोलत होतो. कशाबद्दल? काय पुरावे मिळतात का बघत होतो. आम्हाला साहेबराव तुमची. एका आमदाराचा मर्डर झाला आणि रिमांड फक्त 4 दिवसाची मिळाली. आपण पुढच्या वेळेला वाढून घेऊ ना साहेब. न्यायाधीशांना सांगतो आरोपी गुंड आहे, त्याला मोकळा सोडला तर पुरावे नाहीसे होण्याची शक्यता आहे वगैरे. नाही आधीच का नाही केलं? त्याचं कारण होतं साहेब. काय? कमी रिमांड मिळाला ना की आरोपी थोडा आनंदात राहतो, तो रिलॅक्स होतो. मग वाटेल ती माहिती सांगायला सांगतो. मग आपण सगळी माहिती घ्यायची आणि मग रिमांड वाढवून घ्यायचं. हो असं आहे का? हो मग काय साहेब, तुम्हाला काय वाटलं आम्ही काय त्याला असं बसा सोडू? बरं बरं, वेळ असेल तर भेटून जा, तुमच्याशी महत्वाचं बोलायचं. तुमचा तो सिनियर इन्स्पेक्टर, त्याला काही नीट सांगता येत नाही. येतो साहेब, मी तिकडे जायला निघालो होतो. काय झालं? शिंदेने विचारलं. मलाणींनी बोलवलंय, साहेबराव म्हणाले. साहेबराव मलाणीच्या बंगल्याजवळ पोहोचले तेव्हा गेट समोर 4 हवालदार उभे होते. डीसीपी साहेबांनी स्पेशल बंदोबस्त दिला होता. साहेबराव आत आले आणि मलाणीला सल्यूट केला. साहेबराव, मलाणी म्हणाले, ही केस तुमची योग्य रीतीने हाताळली जात नाहीये. काय झालं साहेब? गुन्हा घडला आणि आरोपी पकडले की. नुसते आरोपी पकडून काय फायदा? त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, पुरावे गोळा करायला पाहिजे. तेच तर काम चाललंय साहेब. एक प्रॉब्लेम आहे. बोला. तुम्हाला माहिती आहे किल्लानी एक गँगस्टर आहे आणि त्याचे 2 नंबरचे धंदे आहेत. त्याच्या हाताखाली शेकडो गुंड कामं करतात. मग असल्या माणसाविषयी साक्ष कोण देत नाही? साक्षीदार मी देतो. कुठून? माझी माणसं आहेत. ते शपथ घेऊन सांगतील की आम्ही खिल्लारीला आणि त्याच्या माणसांना मर्डर करताना बघितलं. खिल्लारीचा वकील सांगेल साहेब साक्षीदार खोटे आहेत म्हणून. कशावरून? ते खरे असते तर आधीच आले असते. त्यावेळेस ते घाबरले होते म्हणून आले नाहीत. मग ठीक आहे साहेब, आपण प्रयत्न करू, साक्षीदार देऊ. आमचा एक प्रॉब्लेम आहे. बोला साहेब. कोणता? खिल्लारीला सांगितलं तुझे दारुचे धंदा आहेत तर तो म्हणतो की मलाणीचे पण आहे. त्यांना विचारलं तू अनेक जणांचे फोन केलेत. तो म्हणतो की मलाणीने माझ्यापेक्षा जास्त फोन केलेत. तो खोटं बोलतोय. खोटं कोण बोलतंय, खरं कोण बोलतंय, कोण बघतंय साहेब? लोक ऐकतात समोरचे आणि काही जण विश्वास ठेवतात. तुम्ही काय करताय? मी खिल्लारीला स्पष्ट सांगितलं. आधी काय झालं आणि काय नाही ते विसर. या केस पुरतं बोल. काय म्हणाला तो? मला म्हणाला तुम्ही मलाणीची साईड घेता, त्याच्याकडून पैसे घेता, मला इथे न्याय नाही मिळणार म्हणून. मग एक ठेवून दिली कानाखाली. व्हायला लागलं ओठातून. अजून एक ठेवून दिली. म्हणाली भडव्या पोलिसांवर खोटे नटे आरोप करतो, सरकारी कर्मचाऱ्यांवरचे आरोप. हो, बसा बसा साहेब बसा. मलाणी खुश होत म्हणाला. काय घेणार, चहा की थंड? नको साहेब, मला काही नको. एक काम करता येईल का तुम्हाला साहेब? कोणतं? मुंबईला माझा एक मित्र आहे, त्याची एक 100 एकर जमीन आहे. त्याला बांधकाम करायचं होतं. करू द्या की साहेब. साहेब, आपले लोक म्हणताय 100 रुपये स्क्वेअर फुटाप्रमाणे 5 कोटी रुपये होत आहेत साहेब. अरे मला पण पैसे द्यावे लागतात लोकांना. पैसे नाही घेतलेत तर साहेब, ते मला माहिती आहे, पण थोडे कमी करा ना, कन्सेशन द्या ना. हां, देता येईल. त्याच्याशी बोलावं लागेल. मी त्याच्याशी बोललो आहे साहेब. त्याचे प्रॉब्लेम मला माहिती आहेत साहेब. त्याची जमीन खरेदी करण्यातच पैसे गेले. आता बांधकामाला पैसे नाहीत. बांधकाम सुरू केलं की बुकिंगला सुरू होईल, मग पैसे देईल. किती द्यायला तयार आहे? 1 कोटी. म्हणजे 20 रुपये झाले हो. रेट फारच कमी आहे. त्याला किती सांगू? आता तुम्ही आलाच तर विचार करावा लागेल साहेब. मग किती सांगू त्याला? सांग 2.5 कोटी रुपये. संपवून टाकू. 1 कोटी रुपये काम सुरू झाल्यावर आणि उरलेले इन्स्टॉलमेंटमध्ये. साहेब, कितीचा इन्स्टॉलमेंट? एक काम करा, 1.5 कोटी 5 लाख महिन्याप्रमाणे द्यायला तयार कर. 5 लाख महिना म्हणजे 30 महिने होतात. तेवढे दिवस तर बांधकामाला लागणारच ना साहेब. कदाचित 5-6 वर्ष पण काम चालेल. ठीक आहे, त्याला काम सुरू करायला सांगा. त्याचं नाव मोटवानी ना? हो साहेब. माझा दुसराच प्लॅन होता सर. बोला. त्याला बांधकाम करू द्यायचंच नाही. म्हणजे काही दिवस वाट बघून जागा विकायला काढेल. त्यावेळेला जागा विकत घ्यायची.
जाऊ दे ना साहेब, तुम्ही एवढ्या लोकांच्या जागा विकत घेतल्यात आणखी कशाला. शाबराव, तुम्ही मध्ये आला नसतात ना तर या मोठमोठीला मी कामच करू दिलं नसतं. जग मारून त्यांनी जागा विकली असती. मोठ्या मोठ्या बिल्डरला विकून 15-20 कोटी रुपये कमवले असते. साहेब, एक विनंती करू? बोला. मी तुमच्या संपर्कात आलो, आजूबाजूची माहिती काढतो आणि माझ्यात लक्षात आलं की तुम्ही राजकारणात फार मोठे होऊ शकता. मोठे म्हणजे चांगले मंत्री होऊ शकता. हा, काय बोलता साहेबराव? खरं सांगतो साहेब, आता तुम्ही नगराध्यक्ष आहात, पण कमिशनर, मिनिस्टर वगैरे सगळे तुमचे मित्र आहेत. तुम्ही सांगतात ते ऐकतात. माणसं जोडण्याची कला फार महत्वाची आहे साहेब, ती तुम्हाला जमलेली आहे. तुम्हाला बरीच माहिती आहे साहेबराव. महत्वाची गोष्ट नाही माहीत कोणती साहेब? हे सर्व करायला पैसे लागतात. ते तर तुमच्याजवळ आहेत साहेब. मला जे शिकवलं ना ते माझ्या काकांनी मला नाही मिळालं. मलाणीला काकाची आठवण झाली असावी. ते असते तर मी नक्कीच मंत्री किंवा आमदार झालो असतो. मलाणीनं खिशातून रुमाल काढला आणि डोळे पुसले. साहेब, आपण अजून प्रयत्न करायला हरकत नाही. तेवढीच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. त्यांनी मला आमदारकीचं तिकीट मिळालंय जो सांगितलं होतं. मी निवडणुकीला उभा राहतो आहे, हा प्रश्नच नाही साहेब. मी निवडून आला तर काकांचाही आत्म्याला शांती मिळेल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल तेव्हा मिळेल जेव्हा खिलनानी आणि त्याचे गुंड फासावर चढतील तेव्हा. तो प्रयत्न चालू आहे साहेब. फासावर जरी चढले नाहीत तरी जन्मठेप तरी नक्कीच होईल. हा, ठीक आहे. तुमचा वकील नव्हता आणि आज त्याला बदलता येणार नाही साहेब. का साहेब? तो कृषी मंत्र्यांचा भाचा आहे. त्याला बदललं तर तो कृषी मंत्र्यांकडे जाईल आणि काहीतरी प्रॉब्लेम करू शकतो. ठीक आहे, त्याला बदलू नका. एखादा चांगला वकील ठेवा. हा, बोलतो साहेब, इन्स्पेक्टरशी बोलतो. तो इन्स्पेक्टर काय करत नाही, त्याला डोकंच नाही. मी एसीपी साहेबांशी बोलतो. ठीक आहे साहेब. मग मोटवालीला काय सांगू? त्याला प्लॅन पाठवायला सांगा. प्लॅन पास झालं की पैसे घेऊन मग उरलेले तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. हो, थँक्यू साहेब. एक लक्षात ठेव साहेबराव. काय साहेब, ही सवलत मी तुम्हाला देतोय याचं कारण तुम्ही खिलनालीची केस हँडल करता म्हणून. मला कल्पना आहे साहेब, तुम्ही काळजी नका करू. सरकारी वकिलाचं काय करायचं ते मी बघतो. चालेल साहेब. आणि त्या खिलनालीच्या त्याच्या माणसाची चांगली धुलाई करा. ते तर चालूच आहे साहेब. हो, 10-15 जणांच्या लाथा तरी खातात असते. ठीक आहे, मोठवालीला पाठवून द्या. साहेबराव मान हलवून नमस्कार करून गेले आणि एसटीडी बूथवरून विलासरावाला फोन केला. गुड मॉर्निंग सिक्युरिटी सर्व्हिस. माधुरीचा आवाज आला. गुड मॉर्निंग साहेबराव पाटील हियर. सर, तुम्ही? होय, तुम्हालाच आता फोन करणार होते साहेब. का, काय प्रॉब्लेम? काय नाही सर, प्रॉब्लेम मोटवानीने पैसे आणून दिले. कामाचं काय झालं म्हणून विचारत होता. त्याला सांग बांधकामाचा नकाशा किसननगरच्या महापालिकेत पाठव. तो मंजूर झाला की पैसे द्यायचे. ठीक आहे सर. आणखी काय? आणखी काय नाही, व्यवस्थित चाललंय. सर, माझ्या मनात एक विचार आलाय. हा, बोल. ती विश्वासरावांची गाडी मी अधूनमधून वापरली चालेल का? हो, चालेल ना. विश्वासरावांना कधी 2-4 दिवस बाहेर लावा लागेल, मग तेव्हा नाही वापरता येणार. हो, चालेल साहेब. आपल्या अकाउंटंटला सांग तो टॅक्स बिक्स भरण्याचं काम. हो, चालेल सर. थोड्या वेळात विश्वासरावांचा फोन आला. साहेबराव, मी विश्वासराव. विश्वासरावाचा आवाज आला. हा, मी माधुरीला सांगितलं. साहेबरावांनी सांगितलं. मोटवानीचं काम झालंय. इन्कम टॅक्स विषयी मी माधुरीला सांगितलं. हो, थँक्यू साहेब. अरे, थँक्यू कशाबद्दल? हे काम तुम्हीच करू शकता साहेबराव. आमच्यासारख्या माणसाला मलाणीपर्यंत पोहोचणं अशक्य होतं. सध्या आपले ग्रह चांगले आहेत विश्वासराव. मी किसन नगरला आहे म्हणून हे काम झालं. दुसरीकडे कुठे असतो तर मलाणीनं मला उभं पण केलं नसतं. मोटवानीला बोलतो आणि आपल्याशी बोलतो. ठीक आहे विश्वासराव. असं म्हणून साहेबरावांनी रिसिव्हर ठेवला आणि ते एसटीडी बूथमधून बाहेर आले. पोलीस स्टेशनकडे जाताना साहेबराव विचार करत होते. शेवटी खिलनानी आणि मलाणी यांच्या भांडणात विजय कोणाचा होईल?